नमस्कार, मी अतुल कुलकर्णी. लोकमत.com आपलं स्वागत. राज्यात दुधाची नासाडी कशा पद्धतीने होती आहे हे गेले 2 दिवस आपण पाहतोय. दरवर्षी ठराविक कालावधीमध्ये दुधाचं आंदोलन होतं. लोक रस्त्यावर येतात, दुधाचे टँकर रस्त्यावर सोडतात आणि दुधाची मोठ्या प्रमाणावर नासाडी होते, त्यावर टीका होते. गोरगरिबांना ते दूध दिलं पाहिजे असंही सांगितलं जातं, पण त्यातून काही निष्पन्न होत नाही. कोरोनाच्या जागतिक संकटात देखील हे घडलं. आंदोलनकर्त्यांनी गेल्या 2-3 दिवसात रस्त्यावर दूध फेकून दिलं. काही निर्मळ मनाच्या लोकांनी ते दूध गोरगरिबांना वाटायचंही काम केलं. पण रस्त्यावर दुधाचे पाट का वाहत आहेत असा प्रश्न विचारला तर सरसकट उत्तर मिळतं की शेतकऱ्यांना वाढीव दर पाहिजे. प्रश्न फक्त वाढीव दराचा नाही, तर त्या पलीकडे देखील बऱ्याच गोष्टी आहेत. दुधाचे भाव पडले, त्याला कोरोना जबाबदार आहे की कोमात गेलेली यंत्रणा, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. दुधाच्या भुकटीचा किंवा पावडरचा दर देशांतर्गत बाजारपेठेत अर्ध्यापेक्षा जास्त खाली आलेला असतानाही केंद्र सरकारने दुधाची भुकटी आयात सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडमधून 10,000 मेट्रिक टन दूध भुकटी मागवण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय दूध उत्पादकांसाठी जीवघेणा ठरलेला आहे. आणि हे सगळं घडत असताना कोरोनाची साथ आली म्हणून तो जो काळ होता त्या काळामध्ये दुधाचं उत्पादन तसंही कमीच होत होतं. म्हणजे मार्चमध्ये कोरोनाची साथ आपल्याकडे सुरू झाली. एप्रिल, मे, जून हा सुट्टीचा काळ असतो. लोक बाहेरगावी जातात, कार्यालये बंद असतात, शाळा कॉलेजेस बंद असतात. मोठ्या प्रमाणावर सुट्टीचा कालखंड असल्यामुळे दुधाची म्हणजे वापर कमी होतो. त्यामुळे मागणी आणि पुरवठ्याचं गणित तसं व्यवस्थित जुळून येतं. पण अडचण निर्माण झाली ती लॉकडाऊनमध्ये सगळंच बंद झाल्यामुळे. सगळं काही बंद झालं. रस्त्यावर मिळणाऱ्या टपरीवरच्या चहापासून सगळं काही बंद झालं आणि त्यामुळे राज्यात 30 लाख लिटर दूध रोज अतिरिक्त ठरू लागलं. लॉकडाऊनच्या आधी गाईच्या दुधाला जो 30 ते 35 रुपये लिटर भाव मिळत होता ते दर पडले आणि अहमदनगर आणि त्या बेल्टमध्ये हे दर 16 ते 17 रुपये लिटर झाले. कोल्हापूर, सांगली या भागामध्ये हे दर 25 रुपयापर्यंत खाली आले आणि त्यामुळे सरकारच्या हस्तक्षेपाचा विषय पुढे आला. सरकारनं यावर उपाय काय केला तर सरकारने रोज 10 लाख लिटर दूध विकत घेण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी 25 रुपये लिटर भाव सरकारने निश्चित करून दिला. पण सरकारचा हा निर्णय सहकारी दूध संघांपुरता मर्यादित होता. आपल्याकडे खाजगी दूध संघही भरपूर आहेत. खाजगी दूध उत्पादक आणि विक्रेते मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळे सरकारच्या जरी 10 लाख लिटर रोज दूध विकत घ्यायचा निर्णय असला तरी देखील फक्त रोज 6 लाख लिटर दूध विकलं जाऊ लागलं. आपल्या राज्यात सरासरी 46 लाख शेतकरी दूध संकलनाचं काम करतात. त्यांच्याकडून राज्यात रोज 1,30,00,000 लिटर दूध संकलन होतं. यातील 40 लाख लिटर दूध रोज घरगुती कारणासाठी वापरलं जातं. नेमकं हेच दूध वापर कमी झाला, दुधाच्या पिशव्या असतील किंवा अन्य कुठलं पॅकिंगचं दूध असेल हे कमी झालं आणि त्यामुळे 30 लाख दूध त्या 40 लाखामधलं अतिरिक्त ठरलं. त्यापैकी 10 लाख लिटर दूध सरकारने विकत घ्यायचा निर्णय घेतला. सरकार फक्त रोज 6 लाखच लिटर दूध घेत होतं आणि त्यामुळे दुधाचे दर वाढू शकले नाहीत. सरकारने जर सगळंच दूध घ्यायचा निर्णय घेतला असता, मोठ्या प्रमाणावर दूध भुकटी करायचा निर्णय घेतला असता तर कदाचित हे भाव वाढले असते, स्थिर राहिले असते. याच कालावधीत सरकारने जे दूध विकत घेतलं त्याची पावडर बनवणं सुरू केलं. बाकीच्याही खाजगी लोकांनी दुधाची पावडर बनवणं सुरू केलं, त्यासाठी दूध विकणं सुरू केलं आणि यामुळं दुधाची पावडर अतिरिक्त झाली. आधी दूध अतिरिक्त झालं, नंतर दुधाची पावडर अतिरिक्त झाली. त्याच्यामुळे ज्या दुधाच्या पावडरचे दर 270 रुपये प्रति किलो होते ते एकदम 140-150 रुपयापर्यंत खाली आले. त्यामुळे पावडर बनवायला देखील कोणी लवकर तयार होईना, कारण बनवलेली पावडर ठेवायसाठी जी गोदामं लागतात त्याच्यासाठी एक AC गोडाऊन लागतं. त्या सुविधा कमी असल्यामुळे तेही बनवण्यावर मर्यादा आल्या. आता सरकारने दूध खरेदी करण्याऐवजी किंवा दूध भुकटी बनवणाऱ्या कंपन्यांना अनुदान देऊन त्यांचा नफा वाढवण्याऐवजी शेतकऱ्यांच्या खात्यात लिटर मागे 10 रुपये जमा करावेत अशी मागणी आंदोलनकर्त्यांची आहे. शिवाय किमान 30 रुपये लिटर दर दुधाचा द्यावा आणि त्याची हमी सरकारने घ्यावी अशी एक मागणी आहे. दुसरीकडे गोदामं पावडरनी भरलेली आहेत दुधाच्या, त्यामुळे 50 रुपये प्रति किलो पावडरला अनुदान द्यावं अशीही मागणी आहे. आता हा सगळा आग्रह काल दुग्ध विकास मंत्री आपले सुनील केदार यांच्या दालनात जी बैठक झाली मंत्रालयामध्ये, त्या बैठकीत हा सगळा विषय समोर आला. दुग्ध आणि पशुपालन मंत्री सुनील केदार
यांच्या विभागाने महाराष्ट्र सरकारच्या वतीने गेल्या 3 महिन्यात केंद्र सरकारकडे या प्रश्नाचा सातत्याने पाठपुरावा केला, पण त्याला केंद्र सरकार दादच देत नाही. आणि म्हणून राज्य सरकारनं देखील हातावर हात ठेवून बसायचं का, हा खरा प्रश्न आहे. आता यासाठी नेमका हा विषय आणखी खोलात जाऊन समजून घेण्याची गरज आहे. केंद्रातले दुग्ध व्यवसाय, पशुपालन, मत्स्योत्पादन आणि डेअरी खात्याचे मंत्री आहेत गिरिराज सिंग. बिहारमधल्या बेगुसराय मतदारसंघातून CPIचे उमेदवार कन्हैया कुमारला हरवून ते लोकसभेत निवडून आले. हिंदूंनी जास्त मुलांना जन्म द्यावा असं वादग्रस्त विधान करणारे हेच ते मंत्री आहेत. या गिरिराज सिंग यांना महाराष्ट्र सरकारने 27 मार्च रोजी म्हणजे लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर 2 ते 3 दिवसांनी एक पत्र पाठवलं. ते पत्र आहे आपण इथं बघू शकता. त्या पत्रात राज्य सरकारने काय म्हणलेलं आहे, राज्यात दररोज 10 लाख लिटर दुधाचं अतिरिक्त उत्पादन होतं आहे. राज्य सरकार हे दूध 25 रुपये प्रति लिटर या दरानं खरेदी करेल आणि त्यात दुधाची भुकटी करेल. पुढील 4 महिने हे लॉकडाऊनचे असतील असं गृहीत धरलं, म्हणजे पुढचे 4 महिने लॉकडाऊनचे असतील हे राज्य सरकारने मार्चमध्येच सांगितलं होतं. हे गृहीत धरलं तर राज्य सरकारला 400 कोटीचा भार सहन करावा लागेल. यातला अर्धा भार केंद्राने उचलावा अशी मागणी त्यांनी 27 मार्चच्या पत्रात केली. जर हे अतिरिक्त दूध भुकटीमध्ये रूपांतरित केलं नाही आणि त्याचं विपरीत परिणाम हे पशुपालन पद्धतीवर होतील. गाई म्हशींचं दूध काढलं नाही तर त्या लवकर भाकड होतात. शिवाय गरीब शेतकरी हा दुधाचा व्यवसाय त्याच्यावरच अवलंबून आहे आणि दूध नाशवंत असल्यामुळे तो काही त्याच्याकडे ती यंत्रणा नाही प्रिझर्व करून ठेवण्याची. असंही या सगळ्या गोष्टी त्या पत्रात नमूद केल्या होत्या. त्यानंतर 2 एप्रिलला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना देखील सुनील केदार यांनी एक पत्र पाठवलं आणि यात हस्तक्षेप करण्याची विनंती केली. तुम्ही राज्याचे प्रतिनिधी आहात, केंद्रात मंत्री आहात आणि आपण याच्यात हस्तक्षेप करण्याची विनंती केंद्राला करावी असं त्यांनी पत्र पाठवलं. त्यानंतर 14 एप्रिलला पुन्हा केंद्रीय आणि अन्न नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांना सुनील केदार यांनी एक पत्र पाठवलं. त्या पत्रात ते म्हणतात की लॉकडाऊनमुळे पशुप्राण्यांच्या चाऱ्याचा प्रश्न मोठा बनलेला आहे. फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या गोडाऊनमध्ये माणसाला खाण्यालायक जे धान्य नाही आणि जे पडून आहे ते धान्य गाई म्हशींना आणि कोंबड्यांना चारा म्हणून देण्यासाठी उपलब्ध करून द्यावं, म्हणजे त्यांची सोय होईल. त्यांनी आकडेवारी दिली. महाराष्ट्रात 1.39 कोटी म्हणजे 1,39,00,000 गायी आहेत, 55 लाख म्हशी आहेत, 1,06,00,000 बकरे आहेत, 27 लाख मेंढ्या आहेत, 7,43,00,000 हे कुक्कुटपालन म्हणजे पोल्ट्री व्यवसाय ज्याच्यावर आहे ते आहे. गाई आणि म्हशींना 20,000 टन प्रति महिना चारा लागतो. हे सगळं त्यांनी त्याच्यात नमूद केलं. त्यानंतर पुन्हा 2 मे रोजी केंद्रीय मंत्री गिरिराज सिंग यांना पुन्हा एक त्यांनी पत्र लिहिलं आणि त्यात प्रक्रिया करणारं लोणी म्हणजे बटर आणि मार्गारीन या पदार्थाच्या भेसळीमध्ये केंद्र सरकारने देखील तातडीने हस्तक्षेप करावा अशी चिंता व्यक्त केली. तेही पत्र आपण इथे पाहू शकता. हे मार्गारीन म्हणजे भाज्या किंवा प्राण्यांच्या फॅटपासून दुग्धजन्य पदार्थाच्या तेलापासून काढलेलं पिवळ्या रंगाचं एक स्निग्ध बटरसारखं दिसणारं पदार्थ आहे, पण याचा वापर सर्रास बटर म्हणून केला जातो. हे मार्गारीन 1869 साली शोधण्यात आलं. त्याचे आरोग्यावर विपरीत परिणाम होतात हे लक्षात आल्यामुळे युरोप आणि अमेरिकेने त्याच्यावर बंदी घातलेली आहे. आपल्याकडे जर FDAच्या अधिकाऱ्यांनी, मी महाराष्ट्रापुरतं बोलतो, आपल्याकडे जर FDAच्या अधिकाऱ्यांनी ठरवलं तर कुठे मार्गारीन मिळवलं जातं बटरमध्ये हे आजही लाखो किलो मार्गारीन आपले FDAचे अधिकारी जप्त करू शकतील. पण ते का ठरवत नाहीत, त्यांना याचा जाब कोण विचारत नाही, हा पूर्णपणे वेगळा विषय आहे. ज्याला आपण प्युअर बटर म्हणतो ते पूर्णपणे गाय आणि म्हशीच्या दुधातल्या फॅटपासून बनवलं जातं आणि दुधावर प्रक्रिया करणाऱ्या मोठ्या उद्योगांमध्ये बटर प्रोडक्शन्स मोठ्या प्रमाणावर होतं. यासाठी दूधही मोठ्या प्रमाणावर लागतं. तरी देखील केवळ स्वस्त दरात मिळतं म्हणून मार्गारीनचा वापर बटरमध्ये केला जातो, मिक्स केलं जातं आणि ते विकलं जातं. हे मार्गारीन आपल्या आरोग्याला देखील अत्यंत घातक आहे. मात्र भेसळीचा धंदा सगळ्या देशात रामभरोसे चालू असल्यामुळे त्यामागे एक मोठं अर्थकारण देखील आहे आणि त्यामुळे याला कोणी हात लावायला जात नाही. प्रत्येकाला त्याच्यातून पैसे कमवायचे. दुसरीकडे अशा भेसळयुक्त दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठं नुकसान सहन करावं लागतं. जर दूध आणि गाईचं आणि म्हशीचं दूध घेतलं आणि त्याच्याचपासून जर बटर बनवायचं ठरवलं तर दुधाला चांगला भाव मिळेल आणि दुधाचा जास्त वापर होईल. पण
अन्य गोष्टींपासून मार्गारीन बनवलं जात असल्यामुळे आणि ते स्वस्तात बनत असल्यामुळे भेसळ केली जाते आणि पर्यायाने दुधाचा वापर कमी होतो. हा एक प्रकार त्याच्यामध्ये आहे. हे सगळ्या गोष्टी केंद्रीय मंत्र्यांना आपल्या मंत्र्यांनी राज्याच्या कळवल्या. राज्याच्या मंत्र्यांनी हेच मुद्दे FDA मंत्री आपले जे राजेंद्र शिंगणे आहेत त्यांना कळवल्या की नाही माहिती नाही. त्यांना देखील त्यांनी असं पत्र पाठवलं असतं आणि याच्यावर तातडीने कारवाई करा म्हटलं असतं तर आपल्या FDAच्या अधिकाऱ्यांनी देखील वरून दबाव आला आहे आता आपण केलं पाहिजे म्हणून कारवाई केली असती. पण हे का झालं नाही हे माहिती नाही. आता या सगळ्या पत्रांवर 5 पत्र पाठवली केंद्र सरकारला राज्य सरकारने. या पत्रांवर काय उत्तरं आली तुमच्याकडे असं मी सुनील केदार यांना विचारलं. त्यांचं म्हणणं आहे की केंद्राने एकाही पत्राचं उत्तर आम्हाला दिलेलं नाही. आता जर केंद्र सरकारने एकाही पत्राचं उत्तरच दिलेलं नसेल तर मग काही प्रश्न निर्माण होतात. महाराष्ट्रात जर भाजपचं सरकार असतं तर केंद्र सरकारने असंच दुर्लक्ष केलं असतं का हा पहिला प्रश्न आहे. याचं उत्तर केंद्र सरकारने दिलं पाहिजे. मात्र राज्य सरकारने देखील काही प्रश्नांची उत्तरं दिली पाहिजेत. राज्याचे मंत्री सुनील केदार यांना मार्चमध्ये या गोष्टीची जाणीव झाली होती की आपल्याकडे रोज 10 लाख लिटर दूध एक्सेस होणार आहे. त्यासाठी 400 कोटीचा खर्च येणार आहे. 4 महिने लॉकडाऊन राहणार आहे. 4 महिने दुधाची भुकटी बनवावी लागणार आहे. ही जर सगळी कल्पना त्यांना होती तर आणि 200 कोटी केंद्राने मदत करावी, 200 कोटी राज्य सरकार उभे करेल असं त्यांनी सांगितलेलं होतं. तर महाराष्ट्रासारख्या राज्याला 200 कोटी उभे करणं अवघड आहे का? तर बिलकुल नाही. राज्य सरकारने या 200 कोटीची तजवीज स्वतः करायला पाहिजे होती आणि मग केंद्राकडे पाठपुरावा करत राहिले असते तर चाललं असतं. पण केंद्र देत नाही म्हणून तुम्ही भुकटी देखील बनवणार नाही, तुम्ही दूध देखील घेणार नाही आणि शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार, हे राज्य सरकारला शोभणारी गोष्ट नाही. त्यामुळे केवळ पत्र पाठवून आपली जबाबदारी संपली का याचंही उत्तर राज्य सरकारने दिलं पाहिजे किंवा त्याच्या पलीकडे जाऊन आम्ही काय करतो हे देखील त्यांनी सांगितलं पाहिजे. सरकार जर 200 कोटीसाठी राज्याचं सरकार जर 200 कोटीसाठी केंद्राकडे आशाळभूतपणे पाहणार असेल आणि राज्य सरकारचा हा विलंब होतोय, पैसे येत नाही आहेत म्हणून काही गाई म्हशी दूध द्यायचं तर थांबणार नाहीत. शेतकरी दूध काढायचं आहे थांबणार नाही आणि त्याला दूध कुठेतरी नेऊन त्याचं विकावं लागणार आहे. या सगळ्या गोष्टी आणि दूध ही नाशवंत वस्तू असल्यामुळे ह्या गोष्टीवर तातडीने निर्णय होणं आवश्यक होतं, पण ते झालेले नाहीत. आता या सगळ्या प्रश्नात जसं राज्य सरकारने काही उत्तरं देणं आवश्यक आहे तसंच केंद्र सरकारसाठी देखील काही प्रश्न निर्माण होतात आणि त्या प्रश्नांची उत्तरं केंद्र सरकारने दिली पाहिजेत. केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या एकाही पत्राला का उत्तर दिलं नाही हे देखील त्यांनी सांगितलं पाहिजे. केंद्राने राज्यांनी मागणी करून देखील मुक्या प्राण्यांना जे काही धान्य द्या म्हणून मागणी केली होती ते पुरवलं की नाही याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. FSSAIला निर्देश केंद्र सरकारने दिले का हे देखील सांगितलं पाहिजे. केंद्राने दुधाच्या भुकटीच्या आयातीवर बंदी का घातली नाही, ती बाहेरून दूध भुकटी मागवणं का सुरू केलं हे देखील सांगितलं पाहिजे. आणि राज्यांनी 400 कोटीपैकी 200 कोटी मागितलेले असताना ते का दिले जात नाहीत याचंही समाधानकारक उत्तर केंद्र सरकारने दिलं पाहिजे. आणि ही उत्तरं मिळवण्यासाठी महाराष्ट्रात भाजपचे जे नेते दुधाच्या प्रश्नावरून आंदोलन करत आहेत त्या नेत्यांनी याची उत्तरं मिळवली पाहिजेत. जर ती उत्तरं मिळणार नसतील तर त्यांचं आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित आहे असं म्हणलं तर ते वावगं ठरणार नाही. उत्तरं दोघांनीही द्यायची आहेत. आपण त्या उत्तराच्या प्रतीक्षेत आहोत. नमस्कार.